ओके, सो अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे आजच्या दिवशी. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की लोक माझ्याकडे येतात की सर मला लोन क्लिअर करायचं आहे, की मला एक इन्कम सोर्सेस क्रिएट करायचे आहेत. मी 10 वर्ष काम केलं आहे, 15 वर्ष काम केलं आहे, इंजिनिअरिंगमध्ये आहे. मला एक इन्कम सोर्सेस पाहिजे. पण येस, मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की इन्कम सोर्सेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि मी मागच्या वर्षाचा जर डेटा सांगितला तर मी प्रत्येक बुधवारी जो मास्टर क्लास घेतो त्याला एका वर्षामध्ये आतापर्यंत 12,000 लोक अटेंड केले आहेत. आणि बेस्ड ऑन मागच्या वर्षी मी कमीत कमी 350च्या वरती कन्सल्टन्सी कॉल घेतलेले आहेत. आणि मला असं कळालेलं आहे की तुम्ही जो बोलतात ना, लोक बोलतात की इन्कम एकदा वाढलं की माझे लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. मला एकच सांगायचं आहे की माझ्याकडे असे वेगवेगळ्या प्रकारचे येतात. कोणी 30,000 कमवणार येतो, कोणी 50,000 कमवणार येतो, कोणी 1 लाख कमवणार येतो, 2 लाख, 2.5 लाख, 3.5 लाख, 5 लाख महिना कमवणारे येतात लोक. आता आपल्याला वाटतं की माझे जेव्हा इन्कम सोर्स वाढेल तेव्हा माझे लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ह्याच्यावरती जर असलं असतं तर माझ्याकडे असा माणूस आलाच नसता ज्याचा इन्कम 3.5 लाख, 4 लाख आहेत. बरोबर आहे. सो हे मी का सांगितलं, जो आपल्या डोक्यात येतो की मोर इन्कम विल सॉल्व माय प्रॉब्लेम्स. बरोबर आहे. सो मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, येस, इन्कम कमवणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बट एक रॉबर्ट कियोसाकी असं बोलतो आहे की मॅनेजिंग मनी इज मोर इम्पॉर्टंट दॅन अर्निंग मनी. ह्याचा अर्थ काय की तुमच्याकडे जो इन्कम येतो आहे त्याची पहिली इन्कम जो आलेला आहे त्याची कॅपेबिलिटी वाढवा तुमची, की तुम्ही मॅनेज करू शकता. आणि वेन यू मॅनेज मोर मनी त्याच्यानंतर तुमच्याकडे इन्कम यायला सुरुवात करतं. सो मला अक्षय तृतीयामध्ये तुम्हाला हाच एक मेसेज द्यायचा होता की फोकस ऑन मॅनेजिंग मनी फर्स्ट, देन द इन्कम विल फॉलो. राईट. सो द मोर अँड मोर तुम्ही हे गोष्टी करत राहाल या गोष्टीमध्ये तर तेवढं तुमच्या लाईफमध्ये चांगला प्रॉब्लेम होतील. तर जर तुम्हाला असं वाटत असेल की मला इन्कम फक्त वाढवायचं आहे आणि माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, तर नाही. तुम्हाला जर फॉर एक्झाम्पल तुम्ही माझ्यासारखे इंजिनिअरिंग केली असेल, हाय क्वालिफाईड कोणी दुसरे असाल, तर येस तुम्ही पैसे कमवत आहे, पण हू इज गोइंग टू टेक केअर अबाउट युअर आफ्टर मनी. म्हणजे पैसे कमवल्याच्या नंतर मॅनेज कोण करणार आणि त्याला मल्टिप्लाय कोण करणार, हे फक्त लक्ष द्या. आणि जर तुमचं आयुष्य जर पैशावरती असेल, फॉर एक्झाम्पल तुमचं जिथे तुम्ही राहताय ते बिना पैशाचं जर चालत नसेल आणि जर तुम्हाला पैशाचं नॉलेज नसेल तर कदाचित ती अर्निंग केलेली मनी, पैसा आलेला मनी तुम्ही मॅनेज नाही करू शकणार. आणि आजच्या तारखेला जर तुमचं आयुष्य पैशावरती डिपेंडेड आहे आणि तुम्हाला पैशावरचं नॉलेज नाही आहे, दॅट मीन्स यू आर इलिटरेट. राईट. सो होपफुली हा मेसेज तुम्हाला प्रॉपरली कळालेला असेल. आणि लवकरात लवकर तुम्ही स्वतःहून आणि तुमच्या दुसरे जे मुलं असतील त्यांनाही पैशाचा नॉलेज शिकायला सुरुवात करा. एवढंच मला सांगायचं आहे की मी प्रत्येक बुधवारी अख्ख्या महाराष्ट्राभरामध्ये माझा मास्टर क्लास चालतो. 7:30ला मास्टर क्लास चालू असतो. अटेंड करा आणि फायनान्शियल लिटरसी वाढवा. फायनान्स चांगला होईल तर पुढचा फॅमिली तुमचा जो जनरेशन पण चांगला होईल. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ ग्रेट डे. बाय.